मला आलं खूप कंटाळा. आता परत धावत जायचं आहे. 6ची शेवटची बस आहे, ती नाही भेटली तर वांदे. सो 1 तासापेक्षा जास्त 1.5 तासाचं आपल्याला लेट झालेलं आहे. फायनली आता उतरतो मी पण. अच्छा लगता है पण पोचणे के बाद तर लेट झालं तसं कंटाळा आला. म्हणजे पोटात काय नाही खाल्लेलं. सकाळी ते आपण समोसे खाल्ले तेवढेच. खूप थकलो. आता उतरतो, दाखवतो स्टेशन. ठीक आहे. सो फायनली पोचलो आपण. ब्लर का झालं? हां क्लिअर झालं. सो फायनली पोचलो आपण. पोचलेलो आपण आहे फायनली रत्नागिरी स्टेशन ब्रो. पोचलेलं आहे. बरंही वाटतं रे, भारी वाटतं, परत भारी वाटतं. पण येतो, मजा करतो, भारी भारी वाटतं. जातो वरती. बाय बाय ट्रेन. गुड बाय. बाय ना, बाय बाय. परत घेऊन या मला, मुंबईला जायचं आहे. फाइनली अच्छा लगता है. वरती दाखवतो तुम्हाला कसं आहे. फायनली वरती आलेलं आहे. पाठी फोटो पण लावले, पण लावले. कोकण रेल्वेचे, हां कोकण रेल्वेचे शिल्पकार. बरोबर. मला आठवत नव्हतं कारण मी जेव्हा लास्ट टाईम आलेलो त्याच्यानंतर तेव्हा हे नव्हतं सगळं काय. आणि आत्ता हे खूप भारी झालेलं आहे. पाठी बघतोय आपण. खूप म्हणजे इतकं भारी केलं आहे ना, खूप म्हणजे पहिलं असं काहीच नव्हतं इथे, काहीच नव्हतं. मी जेव्हा होतो ना इथे असं झोपायला असायचं, माणसं झोपायची वगैरे. या साईडला इथे कॅन्टीन होतं, ह्या दिशेला ते कॅन्टीन वगैरे होतं. म्हणजे इकडे तिकीट घर होतं. आणि आता भाई सगळं चेंजच आहे, सगळंच चेंज आहे. चांगलं वाटतं. अरे तिकडे तर बघा भाई, इथे तर बघा दिसते की नाही काय माहिती कॅमेरामध्ये, पण खूप चेंज झालेलं आहे, खूप चेंज. म्हणजे खूप भारी झालं आहे. तर बाहेर जाऊया, बाहेरून बघूया कसं वाटतंय. ओ भाई साहब, ही काय झालंय. वाह. एअरपोर्टचं फील येतो, एअरपोर्टचा भाई गाड्या कसा लागल्या बघा, जसं काय वेंडी एअरपोर्टच आहे. आत्ता मी फ्लाईट पकडतो, मुंबईला येतो. नको, आधी गावचं काम करूया. पण भारी खूप भारी आहे रे, इकडचं कामच खूप भारी आहे. हे इथे बघा ना, वरती बघा काय चित्र लावलेत वगैरे. खरंच खूप भारी आहे. पण माझ्याकडे व्ह्यू शूट करणार होतो खरं तर थांबून, पण माझी गाडी गेली आणि मला जायचं आहे शिवाजी आपलं मारुती मंदिरला. हां मारुती मंदिरला जायचं. मला होईल लेट म्हणून मी आता फास्टमध्ये जातो. मी विचार केलेला की आधी खाईन मी, पण नको, गाडी चुकली तर परत एवढा लांब जायचं आहे, गाडी नाही भेटणार, काय नाही. रिक्षा महाग येईल. आधी मी जातो बाहेरून सिटी बस. माई बोलली की सिटी बस पकड म्हणून. आता जातो आणि ते पकडतो. ठीक आहे. सो पण भारी आहे, खूप प्रगती झाली आहे रत्नागिरीमध्ये. नको पण छान आहे. हा भाई फॉरेनर पण आलेले आहेत भाई, फॉरेनर. तर जाऊया. मला प्रचंड भूक लागली आहे. तर चाय नाश्ता करायची इच्छा झालेली, पण मी आता नाही करणार. पहिली गाडी महत्त्वाची आहे. मी जाऊन पहिली गाडी पकडतो. ठीक. सो नाहीतर मला असं वाटतं की गणेशदाला फोन करावा लागेल आणि त्याला बोलवावं लागेल तिकडे, त्याशिवाय पर्याय नाही. पण ठीक आहे,
आधी जाऊया तर. वाजलेत आत्ता काहीतरी 5. टाईम बघता बघता कॅमेराच बंद झाला. पण वाजलेत 5:46. गाडी भेटली तर नशीब चांगलं आहे, नाहीतर काय कोणातरी बोलवावं लागेल. थकलो जाम थकलो. बॅगेत इतकं सामान आहे ना, एवढी मोठी बॅग आहे. दिसते नाही नाही दिसते, राहू नंतर दाखवेन. इतकी मोठी बॅग आहे. थकलोय खूप. पहिल्यापेक्षा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे शूट करताना. पहिलं मी घाबरायचो, 4 लोक असायची, 4 लोकांची भीती वाटायची. नंतर विचार केला कोण आहेत ही 4 लोक. हां भाई, कोण आहेत ही 4 लोक आणि मी का घाबरू त्यांना. सो करते, बढ़ते आगे, देखते क्या क्या होता है. ठीक है, चलो फिर. फायनली बस भेटली आहे. 600 बस मगाशी भेटली, पण गर्दी इतकी आहे ना की काय. माईनं जसं सांगितलं त्याप्रमाणे केलं. माई पण पुढे पुढच्या स्टॉपला चढली. म्हणजे हालत बेकार आहे. त्या अगोदरच ती गाडी लेट झाली 1.5 तास. त्यात हा उभं राहण्याचा प्रसंग बघून नाही. मला लागले प्रचंड भूक. समोसावर आणि सकाळच्या नाश्त्यावर आहे. गर्दी पण बघा ना यार. मला वाटलं मुंबईलाच गर्दी असते, पण इथे पण तेवढीच गर्दी. प्रचंड वैतागले, प्रचंड. काय विषय नाही, घरी गेलो चायचा घोट घेतला सगळं सॉ. पण एक विचार केलेला व्हिडिओ बनवे थोडं बाहेरून असं खूप विचार केले ना. म्हणजे असं बाहेरून खिडकीतून कॅमेरा गाडी शूट काही नाही आहे ते नसेल अभी केली नाही. बाकी करेल ठीक आहे. सध्या आता घरी पोचूया. फोन ठेवतो कारण इतका बॅलन्स जातोय ना. बसचा प्रवास थोडा वेगळा झाला कारण मला माहिती नव्हतं संध्याकाळची गर्दी असते. पण बेकार असं हालत खराब झालेली. पण ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे सकाळची अशी काही गर्दी नसते, पण रात्री कशी घरी येणारी लोक असतात त्याच्यामुळे गर्दी होती. सो ते वेगळं वाटलं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर आजूबाजूला खूप बाईक आहेत त्याच्यामुळे बॅलन्स जातो. म्हणजे गाडीमुळे बॅलन्स जातो. तर काय व्हिडिओ शूट करत नाही आहे. आणि आवाज पण इतका आहे ना, मला काय सुचत नाही बाई. सगळी माणसं उभे स्टार्टिंगपासून आलेले. एक विषय झाला भाई गंभीर. काहीतरी मॅटर होणार आहे. व्हिडिओ नाही करत फक्त. सो चलो जाते, देखते, बाय. तर गाईस फायनली मी आलो आहे घरी. थोडं लेटच झालं गाडीला पण त्या बसच्या. आणि आता लागलं मला खरं तर भूक. काय रे. आणि माई बनवते माझ्यासाठी पोहे. माई आहे का रे. ही माई माझी 2 नंबर बॅग. सॉरी, सगळं माहिती आहे तुम्हाला. सॉरी मी पण काय. हां, तर पोहे बनवते. मी पोहे खातो आणि आराम करतो, झोपतो. ह्याच्यानंतर मी कुठे जाणार नाही वाटतं बाहेर, असं मला तरी वाटतं. मी कुठे जाईन आता बाकीचं मग उद्यापासून मग कुठे कुठे बाहेर जाईन फिरायला. सध्या मला झोप लागली आहे, भूक. तर जेवतो, खातो, नाश्ता पोहे बनवते म्हणून, नंतर जेवेन आणि झोपून जाईन. मग तत्पूर्वी इथेच ब्लॉग संपवतो आजच्या दिवसाचा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए एन्जॉय. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर सगळं करा. दाबून भरभरून प्रेम द्या. तोपर्यंत भेटूया. चलो मित्रांनो, ब्लॉग संपवलेला, पण म्हटलं बहिणीने एवढ्या कष्टाने बनवले पोहे एकदा बघून जावा. आणि खास चाय पोहे फर्स्ट टाईम तिच्या हातचा खातोय. देवा वाचो रे. माईने पोहे मस्त केलेले. फर्स्ट टाईम काहीतरी तिने पण माझ्यासाठी केलेलं. आणि ते गावाला येऊन सगळं जेवण वगैरे शिकले, म्हणून एकदा असंच बोललो की काय बनवले. पण छान बनवले तिने पोहे. खरंच मस्त होते. नाही भारी आहे, भारी आहे. हाय हा चव हाय वो हटायला. शेंगदाणे तसे पण मला आवडत नाही.
मित्रांनो तोपर्यंत मी पोहे संपवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तब तक के लिए टाटा.